नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना की सामाजिक भूमिका आणि सामाजिक विषय हे जितके जपले तर तितके मोठ्या पद्धतीने त्याचा विकास होतो. संघटना नेहमी याच अनुषंगाने काम करतात, परंतु आजच्या संघटनांचं जे बाजारीकरण झालंय किंवा त्या बाजारीकरणाच्या संदर्भातून उतरलेल्या संघटना आहेत, त्यामुळे समाजात नेहमी तेढ निर्माण होते. सामाजिक भूमिका बदलत चाललेली आहे, युवकांसमोरचे आदर्श बदलत चालले. परंतु याच्या विपरीत जर आपण थोडस मागोवा घेतला तर आम्हाला अण्णा हजारे हे आंदोलन चांगल्या पद्धतीने आठवतं. जे अण्णा हजारे आपल्या या उपोषणाच्या किंवा आंदोलनाच्या भूमिकेतून पूर्ण भारत ढवळून काढला. या ढवळलेल्या भारतामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीच्या आधारभूत घटक म्हणून ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्यापैकी एक म्हणजे माहितीचा अधिकार. सन 2005 मध्ये हा माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना मिळाला, की ज्या माहितीच्या अधिकाराखाली आज प्रशासनातली कसल्याही पद्धतीची गूढ माहिती की जी सर्वसामान्यांसाठी गरजेची, सामाजिक परिस्थितीशी गरजेची, ती आज आपण मिळवण्यासाठी आपल्याला तो मिळालेला अधिकार आहे. अशा अनेक चांगल्या हेतूने सुद्धा संघटना काम करू शकतात, परंतु तो उद्देश, ती भूमिका आणि ती प्रगल्भता लागते. परंतु अद्याप नवीन ज्या आधुनिक काळामध्ये ज्या पद्धतीचे प्रयोग संघटनेच्या माध्यमातून होत आहेत आणि सामाजिक भूमिका आणि सामाजिक जो विचारांचा जो तोल ढासळत चाललाय, त्या ढासळत्या तोलाला कुठंतरी अजून एक पंथी पाहिजे, अजून एक दिवा पाहिजे, की त्या दिव्याच्या माध्यमातून सामाजिक परिस्थिती पुन्हा पटलावर येईल. आणि याच अनुषंगाने पुन्हा अण्णा हजारेंच्या आंदोलनात ज्यांनी एक माहिती अधिकारामध्ये सगळ्यात मोठी भूमिका पूर्ण केली आणि अण्णांच्या विश्वस्त मंडळामध्ये त्यांची वर्णी होती, असे ऍडव्होकेट अजित देशमुख साहेब आपल्याशी आज चर्चा करणार आहेत. आणि या चर्चेच्या माध्यमातून त्यांनी जी स्वराज्य जनविकास परिषद नावाची एक भूमिका ठेवली, की या भूमिकेतून सामाजिक वर्तनासाठी नवीन एक आयाम जोडण्याचा त्यांचा हा मानस, सामाजिक परिवर्तनासाठी निर्माण करणारी ही एक लाट आता प्रत्यक्ष रूपात 14 सप्टेंबर पासून ग्रॉस रूटवर काम करणार आहे, सामाजिक पटलावर काम करणार आहे. आणि यासाठी त्यांनी एक चांगली मोहीम हाताला धरली की कार्यकर्ता संघटन मेळावा. या मेळाव्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक प्रयोग डोक्यात घेतलेत आणि नेमके हे प्रयोग काय आहेत ते आपण या मुलाखतीतून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या परिचयाची सामाजिक भूमिकेत तर आज गरज नाही, कारण की तुम्ही ज्या पद्धतीची भूमिका समाजासमोर ठेवली आणि माहिती अधिकार 2005 मध्ये जे मसुदा हा विषय तुमच्याकडून लिहिण्यात आला, त्या हिशोबाने अण्णा हजारे आंदोलन तुम्ही कशा पद्धतीने पाहता, समाजाला संघटनेची गरज काय हे तुम्हाला नेमकं काय वाटतं? अण्णांचं आंदोलन म्हणजे देशाला दिशा देणारे एक आंदोलन. स्वातंत्र्यानंतर लोकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं का नाही हा प्रश्न पडत होता आणि लोकांना माहिती दिली जात नव्हती. परंतु अण्णांनी ज्या वेळेला आंदोलन केलं, अण्णांनी ज्या वेळेला कायदे करायला लागले, त्यावेळेला लोकांना माहिती मिळायला लागली आणि म्हणून ते आंदोलन देश पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर देखील चांगल्या पद्धतीने गाजलं. पण साहेब, आजही अण्णांचं जे जनलोकपाल विषय आहे तो आजही गुलदस्त्यात आहे. ज्या पद्धतीने शासकीय भूमिकेत जनलोकपाल हा विषय समोर यायला पाहिजे, जनलोकपालाच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे, आजही तो विषय फक्त काय म्हणजे त्या अण्णा आंदोलनापुरताच विषय होता असंच लोकांना अभिप्रेत होत आहे. पण सामाजिक पटलावर जनलोकपाल आलं तर सर्वसामान्य माणसाचं जे कल्याण आहे किंवा जे सर्वसामान्य माणसाची एक वाचा आहे ती फुटेल, ही संकल्पना सर्वसामान्य माणसाची होती. पण नेमकं याच्यासाठी काय अडकलं असं की जे जनलोकपाल पटलावर येऊ शकलं नाही? काय झालं, जन लोकपाल कायदा आलेला आहे, लोकपालाची नियुक्ती देखील झालेली आहे आणि लोकपालांकडे तक्रारी कशा करायचं ह्याचा देखील मसुदा तयार झालेला आहे. परंतु लोक तक्रार करत नाहीत अजून आणि लोकांमध्ये त्याची जागृती झाली नाही. ते काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे जनलोकपाल आज नियुक्त आहे, नियुक्त असून त्या संदर्भातली ज्या पद्धतीच्या कामाची भूमिका पाहिजे त्या पद्धतीच्या भूमिका अजूनही त्यांच्या समोर आलेल्या नाहीत आणि लोक जागृती नसल्यामुळं तक्रारी सुद्धा तिथे जात नाहीत. त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात थोडं काम करायचं. मग नेमकं तुमची भूमिका आता तुम्ही जे स्वराज्य परिषद सुरू केली या संदर्भातून तुमची काय उपाययोजना करणार आहे? तुम्ही काय नेमकं याच्यातून साध्य करणार आहे? स्वराज्य जनजागृती परिषद ही संघटना गेल्या काही महिन्यापूर्वी आपण स्थापन केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून लोकविकास आणि लोकशिक्षण याच्यावर आपल्याला महत्त्व द्यायचं आहे.
या माध्यमातून जनतेमध्ये जागृती करायची, सजग नागरिक ज्याला म्हणतात तो नागरिक निर्माण करायचा. आणि लोकशिक्षणाशिवाय ते होत नाही. आणि प्रश्न विचारणारी जनता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत किती जरी कायदे आले तर त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होतो का नाही ते आपल्याला कळणार नाही. म्हणून प्रश्न विचारणारी जनता तयार करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये जनजागृती करायची. आणि स्वराज्य हे स्वराज्य नसलं पाहिजे व्यक्तिगत, ते स्वराज्य म्हणजे सगळ्याच राज्य असलं पाहिजे. आणि म्हणून स्वराज्य जनजागृती परिषद आपण संस्थेला नाव दिलेलं आहे. आणि या परिषदेच्या माध्यमातून आपल्याला लोकशिक्षण लोकजागृतीवर लक्ष केंद्रित करून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की लोकशिक्षित नाहीयेत असं वाटतं का तुम्हाला? नाही, लोक शिक्षित आहेत, परंतु लोकांना आपले अधिकार काय, आपले हक्क काय, ह्याच्याबरोबर आपले कर्तव्य काय हे लोकांना विसरत पडत चाललेलं आहे. रस्त्याने मी चाललेलो कोणतरी येतं कचरा फेकून जातात. म्हणजे अधिकार आपल्याला घरापर्यंत आली पाहिजे, घरापर्यंत नळ आला पाहिजे. हे अधिकार जर घटनेने दिलेले तर रस्त्यावर कचरा फेकू नका हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. ह्याच्या संदर्भात लोक जागृती झाली पाहिजे. त्या अधिकाराबरोबर कायद्याने आपल्याला कर्तव्य सुद्धा दिलेले आहेत. एक नागरिक म्हणून जे कर्तव्य दिलेले आहेत ते प्रशासनावर अंकुश ठेवण्याचं काम नागरिकांनी करायला पाहिजे. नागरिक हा देशाचा मालक आहे. जिल्हाधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी कुठल्याही स्तरावरचे असतील, लोकसेवक कुठल्याही स्तरावरचे असतील, हे सगळे लोकसेवक आणि लोकप्रतिनिधी हे लोकांचे सेवक आहेत. त्यांना आपण प्रश्न विचारत नाहीत म्हणून जे गोंधळ चाललेला आहे तो चालला. आणि म्हणून प्रश्न विचारणारी जनता जी आज दिसत नाही आपल्याला, ती मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी आपल्याला लोकजागृती करायची. नेमकं म्हणजे साहेब प्रश्न विचारणं हा प्रत्येकाचा, आता तुम्हाला रस्त्यावर दिसलं तर जरांगे पाटलांचं एवढं मोठं आंदोलन झालं, त्याच्यात खूप जणांनी आपले प्रश्न मांडले. आज ज्या पद्धतीने सामाजिक संघटना काम करतायत, म्हणजे त्याच्यात आता नावं घेऊन आहेत पण खूप अशी इतक्या प्रमाणात सामाजिक संघटना आहेत की ते रोज आपले आंदोलन उभे करतायत. पण नेमकं मग शासनाची भूमिका, तुम्ही जे म्हणतात की प्रश्न विचारले जात नाही, मग नेमकं याच्यातला प्रशासनामधला सगळ्यात मोठी भूमिका काय आणि प्रश्न नेमके विचारले कसे जावे हे तुम्हाला वाटतं? काय झाले सध्या प्रशासन आणि शासन, आपण जर आपल्या महाराष्ट्रापुरतं जरी बघितलं तरी त्याची घडी चांगली बसलेली आहे असं आज दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे वक्तव्य, प्रशासनात देखील तशाच पद्धतीचा वापर, लोकांचं पीक विमा असेल, पीक कर्ज असेल किंवा अनुदान असेल, याची ठोस भूमिका कुठे दिसत नाही. आणि ठोस भूमिका केंद्राने घेतली का राज्याने घेतली का शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीचं त्याचं म्हणजे नियोजन जे ते झालेलं दिसत नाही. त्याच्यामुळं ह्याच्यावर अंकुश जर ठेवायचा असेल आपल्याला शासनाच्या प्रत्येक योजनेवर, की जी योजना गाव पातळीवरच्या कुणाच्या घरात येणार आहे, तर त्याच्यावर जर नियोजन ठेवायचं असेल तर नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी आपापली दक्षता घेतली पाहिजे की माझ्या गावात नेमकं काय चाललेलं आहे ह्याच्यावर माझं नियंत्रण पाहिजे, ह्याची माहिती मी घेतली पाहिजे. आणि म्हणून लोकशिक्षणामध्ये लोक कमी पडत आहेत आणि लोकशिक्षण ऑनलाईनच्या माध्यमातून गावापर्यंत गेलेले आहे, पण खऱ्या अर्थानं ऑनलाईनचा वापर तिथे लोकशिक्षणावर होत नाही. त्याच्यामुळे त्या पद्धतीची जनजागृती कमी असल्यामुळे शासनावर अंकुश ठेवण्यासाठी जनता पुढे येत नाही. म्हणजे लोक फक्त साक्षर झाले, पण जी साक्षरता म्हणजे बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरतो. पण त्या गुरगुरण्याची पद्धत जी आज शासनाकडून ज्या आपल्या हक्क आहेत, जी कर्तव्य आहेत, त्या कर्तव्याच्या बद्दल जी काही भूमिका उदासीनता दिसते, त्या उदासीनतेचे परिणाम आज ज्या पद्धतीचे समाजात विकोपाला चालल्यात, ज्या पद्धतीने समाज हा विखुरला चाललाय, एकमेकांमध्ये जी तेढ निर्माण होते, याचं नेमकं गमक हे समजावं का की याच्यातली भूमिका दुसरी? नेमकं ह्याच्यातलं गमक जनतेचा अभ्यास आता कमी होत चाललेला दिसतो. जनतेने अभ्यास केला पाहिजे की शासनाने काय करायला पाहिजे, प्रशासनाने आपल्यापर्यंत येण्यासाठी काय करायला पाहिजे, ह्या मधल्या जे यंत्रणेत काम करणार आहे ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आणि हे जोपर्यंत जनता करत नाही, माझ्या दारात जर रस्ता होत असेल तर मी त्याचं एस्टिमेट बघायला पाहिजे, ते नळ येत असेल तर ते कसल्या पद्धतीचं आलं पाहिजे, त्याच्यावर किती कनेक्शन दिलेली हे पाहायला पाहिजे. पण लहान लहान गोष्टी ज्या आहेत म्हणजे थेट ग्रामपातळीवरच्या, ह्याच्यावर जर नियंत्रण ठेवलं तर खऱ्या अर्थानं लोकजागृती होईल. पण ह्याच्यात लोकजागृती होत नसल्यामुळे आणि लोकांचंच लक्ष सगळ्या योजनांकडे कमी झालेले असं एकंदरीत आपल्याला दिसते. कुठल्याच यंत्रणेवर लोकांचं लक्ष नसल्याचं आपल्याला दिसतं. नाही, पण याच्यात व्यतिरिक्त विपरीत परिणाम आहे की एखाद्या सर्वसामान्य माणसाने एखादा आवाज उचलला, एखादा प्रश्न उचलला की त्या प्रश्नावर पाहिजे त्या पद्धतीने ब्युरोक्रेसी म्हणजे जी कार्यपालिका आहे ती लक्ष घालत नाहीत किंवा त्याला ती केराची टोपली दाखवली जाते. याची अनेक उदाहरणं आपल्याला नेहमी वारंवार पाहायला मिळतात. कितीतरी लोक अशी आपले अर्ज विनंत्या घेऊन कलेक्टर ऑफिस असो, तहसील असो
किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला असे उपेक्षित लोकांची एक नेहमी रेलचेल दिसते. पण नेमकं मग या संदर्भात कशा पद्धतीने या सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं काय केलं पाहिजे की या लोकांची जी प्रशासनाची जी झोप आहे किंवा जी कुचराईपणा आहे तो खऱ्या अर्थानं पटलावर आला पाहिजे. बरोबर आहे. प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. लोकांची जर कुठल्याही कलेक्टर ऑफिस समोर गेलं किंवा कुठल्या तहसील समोर गेलं उपोषणाची लोकांची लाईन लागलेली आपल्याला दिसते. प्रश्न लहान लहान आहेत पण ते प्रश्न प्रशासन समजून घेत नाही, ते प्रश्न वेळेवर निकाली काढत नाही. त्याच्यामुळे आपण बघतो काही काही ठिकाणी आत्महत्या झाल्यात एक एक मुद्द्यावर एक एक प्रश्नावर. हे सगळं जर थांबवायचं असेल तर लोकांचं संघटन झालं पाहिजे, चांगल्या लोकांचं, की त्या चांगल्या लोकांनी ह्या प्रश्नाच्या मागे उभं राहण्याचं धाडस केलं. आज बऱ्याच ठिकाणी काय होतंय, व्यक्तिगत हेव्या दाव्यातून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि ते प्रश्न लवकर सुटत नाहीत. ते प्रश्न सुटत नाहीत हे जनता पाहते म्हणून वैयक्तिक प्रश्न जनता समोर आणत नाही. हे लोकशिक्षणाचा भाग इथं कमी पडत चाललेला आहे. लोकशिक्षणाची जी फळी स्वातंत्र्यानंतर निर्माण व्हायला गरजेचं होतं ती होत नाही आणि त्याच्यामुळे जनजागृती परिषदेच्या माध्यमातून व्यक्तीला नव्हे तर व्यवस्थेला विरोध या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आणि व्यवस्थेला विरोध करत असताना ग्राम पातळीपर्यंत कसं पोहोचता येईल, लोकांच्या समस्या कशा जाणून घेता येतील आणि त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी त्या संघटनाचं संकलन करून त्या एकत्रित प्रशासनासमोर आणून धोरणात्मक बदल कसा करता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता धोरणात्मक विकास म्हणलात तुम्ही आणि आज खऱ्या अर्थानं पाहिले प्रश्न अनेक आहे. आता बीड जिल्ह्याचंच उदाहरण घेऊया. बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीची भूमिका पाहिजे, आज जवळपास 3 नॅशनल हायवे बीड जिल्ह्यातून गेलेले आहेत, 11 राज्य रस्ते गेलेले आहेत आणि जिल्हा परिषदेचे रस्ते जर आपण मोजले तर कितीतरी रस्ते आपल्याला अविकसित असलेले दिसतात की त्याच्यावर कुणाचंही लक्ष नाही. आणि आज जी जनता त्राईमान झालेली आहे, आज परिस्थिती अशी झालेली आहे की त्यांना दळणवळणाचं साधन म्हणजे ते रस्ते, आणि हे रस्तेच आज अशा पद्धतीने खिळखिळे होऊन प्रशासन व्यवस्था फक्त नावाला घोषणा करते पण आजही अंमलबजावणी या संदर्भात होत नाही. नेमकं या संदर्भात नागरिकांनी काय भूमिका घेतली पाहिजे आणि भूमिका घेतली तरी त्याचे कशा पद्धतीने ते पटलावर आले पाहिजे, याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आज गाव पातळीवरचा जर मुद्दा आपण पाहिला तर गाव पातळीवर ग्रामपंचायतचं जे ऑनलाईन आपल्याला बघायला मिळतं कारभार सगळा, कोणती काम आलेली आहे, त्याच्यावर किती खर्च व्हायचा, ते काम कधी पूर्ण करायचं, ते काम करणारी यंत्रणा कोण आहे, गावातले किती मजूर त्या ठिकाणी काम करतायत, ते सगळं आपल्याला ऑनलाईन आपल्याला वेबसाईटला बघायला मिळतं. पण गावातले लोक हे बघत नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की कुठल्या रस्त्याचं काम असू द्या, रस्ते खूप खराब झालेले, कुठल्या रस्त्याचं काम असू द्या, माझ्या परिसरात रस्त्यात असेल, तुमच्या येत असेल तर त्या रस्त्याचं इस्टिमेट काय, ती करणारी यंत्रणा कोणती पद्धतीची, त्याच्यानंतर ते कोणत्या पद्धतीने काम होणं गरजेचं आहे, ह्याचा अभ्यास करून जर जनतेने प्रश्न विचारले तर ऑटोमॅटिक तिथं काम सुधारणा होते. बऱ्याच ठिकाणी जाऊन रस्त्यावर पाणी केलेली आणि पाणी केल्यानंतर किती सेंटीमीटरचा कोणत्या खडीचा किती थर टाकायचा आहे ह्याची पाहणी करत असताना त्या गुत्तेदाराच्या लक्षात आलं की ते अभ्यास पूर्ण आलेलं आहे, तर तिथून पुढचं काम आपल्याला सुधारलेलं दिसतं. त्याच्यामुळे लोकांनी प्रश्न हातात घेतले पाहिजे. आपल्या गावातला तरी प्रश्न कोणता रस्ता आलेला आहे, आता कित्येक कोट्यवधी रुपयांची कामं ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत झालेले आहे, पुन्हा ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत सुरू केलेले आहे आणि दोन्ही कामं झालेली आहेत. कोट्यवधी रुपयांचे रस्ते असे आपल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात अशी झालेली आहेत. त्याच्या तक्रारी लोकांनी केलेल्या त्या प्रश्नाकडे पडून तर ह्याच्यात लोकजागृती होऊन लोकांचं संघटन होऊन जर संघटितरित्या जर असे प्रश्न विचारले तर गावात जाणारे रस्ते किंवा गावातल्या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीने कामाला लागतील. शासनाने मूळतः प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी एक डीपीडीसी फंड अवलंबला आहे. डीपीडीसी फंडाच्या माध्यमातून तो जिल्ह्याचा भौगोलिक विकास किंवा जो भौतिक विकास करण्यासाठी तो दिलेला फंड असतो. नेमकी हा डीपीडीसी फंड कशासाठी वापरला गेला पाहिजे, त्या डीपीडीसी फंडाचा उद्देश काय हे आपल्याला अजून जनतेला कळालेलं नाही. म्हणजे ह्याच्या मागची भूमिका या राज्यकर्त्यांनी किंवा प्रशासन व्यवस्थेने आपल्याला अजूनही कळू दिलेली नाहीये असं तुम्हाला वाटतं? मुद्दा 100% बरोबर आहे. जिल्हा नियोजन समितीच्या उद्देशाने कामाला लावलेली किंवा जिल्हा नियोजन समितीचे जे धोरण ठरलेले, उद्देश ठरलेले, माझं असं मत आहे की 75% उद्देश न पाळता फक्त 25% त्यांचं काय चाललेलं आहे तेच, पण 75% निकष न पाळता जिल्हा नियोजन समिती डोळे झाकून मंजुरी देते कामाला. जिल्हा नियोजन समिती धोरण काय, एखाद्या रस्त्यात रस्ताच नाही, एखाद्या गावात जायला रस्ताच नाही, त्या ठिकाणी रस्ताच झाला पाहिजे, पण हे पाण्याची योजना देतात. एका ठिकाणी घरकुलाची योजना चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, ती होत नाही.
पाण्याच्या योजना 3 ठिकाणी एकाच गावात 3 योजना दिलेल्या आहेत. हे जिल्हा समिती नियोजन समितीचे धोरण नाही. जिल्हा नियोजन समितीने कोणत्या गावाला कशाची आवश्यकता आहे ते पूर्ण करण्याचं काम केलं पाहिजे. आणि नेमकं एक उदाहरण जर बीड जिल्ह्यापुरतं सांगायचं झालं तर केंद्रेकर साहेबांच्या काळात जिल्हा नियोजन समितीची एकही बैठक झाली नाही. त्याचं कारण हे होतं की त्यांनी अभ्यास केला होता की कोणत्या गावाला काय कशाची गरज आहे, आणि नेमकं पुढाऱ्यांना तेच नको होतं, आणि म्हणून कोणत्याच पुढाऱ्यांनी धाडस केलं नाही बैठक घेण्याचं. तत्कालीन पालकमंत्र्यांनी सुद्धा त्या काळात बैठक घेतली नाही जिल्हा नियोजन समितीची. कशामुळं की त्यावेळेला ती नियमाप्रमाणे चालेल अशी त्यांना भीती होती, आणि मग कार्यकर्त्यांना जे कामं द्यायचे ते कामं देता येणार नाही. अशा पद्धतीचं जिल्हा नियोजन समितीचं सध्या देखील वर्तणूक आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक अशी 10 मिनिटात आणि 1 तासात संपू शकत नाही. प्रत्येक गावातल्या मुद्द्यावर तिथं चर्चा झाली पाहिजे. कोणत्या गावात कशाची आवश्यकता आहे, कोणत्या कामासाठी शासन किती फंड देत आहे, हे सगळं नियोजन तिथं लागलं पाहिजे. पण आज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी कार्यकर्ते पोचण्याची कामं जिल्हा नियोजन समितीतून होतात. मी आरोप करीन या ठिकाणी की कार्यकर्ते पोचण्याच्या कामात प्रशासनाचा सुद्धा हातभार आहे. आणि म्हणून प्रशासन सुद्धा त्या कामात पुढाऱ्यांच्या नादी न लागता चांगलं काम कसं करता येईल त्या पद्धतीनेच काम चालू नाही. आपल्याला तर नेहमी दिसतं की जे प्रशासन आहे ते नेहमी सत्ताधारी किंवा राजकारण्यांच्या समोर झुकतं. सर्वसामान्य लोकांच्या समोर याचा कसलाही यांच्या कानावर आवाज सुद्धा पोहोचत नाही. आणि ही भूमिका असल्यामुळे आज सर्वसामान्य नागरिकाची जे व्यतीत हाल आहे, आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्रबिंदू सर्वसामान्य नागरिक. आज ज्या पद्धतीने एक सर्वसामान्य नागरिकाची भूमिका म्हणून पाहिलं गेलं पाहिजे त्यालाच फक्त फाटा मारला जातो. मग ह्याच्यातल्या या बदल याच्यासाठी घडवण्यासाठी नागरिकांना नेमकं काय केलं पाहिजे? मुळात मुद्दा तिथंच येतो पुन्हा की नागरिक जोपर्यंत स्वतःचे प्रश्न घेऊन स्वतः उभं राहत नाही किंवा स्वतःच्या परिसरातले विकासाचे प्रश्न घेऊन उभा राहत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. माझं तर कधी कधी मत असं असतं की शेतकरी ज्या दिवशी हातात रुंद घेऊन आपल्या गावातल्या रस्त्यावर उभं राहील, सगळ्या जिल्ह्यातला सगळ्या महाराष्ट्रातला, त्यावेळेला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे शासनाचं लक्ष जाईल. पण आज कसं चालेल, शेतकऱ्यांना वेळच नाही शेती सोडायला, त्याच्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न तशाच पडलेले. शिक्षण विभाग बघितला तर शिक्षण विभागातली अनागोंदी इतकी वाजलेली की विद्यार्थ्यांना काय मिळतं शिक्षणातून काही ते कळायला मार्ग नाही. मोठे मोठे कॉलेज आहेत, त्या कॉलेजमध्ये फेरफटका मारला तर तिथं विद्यार्थी हजर नाहीत, पण सगळे विद्यापीठाच्या रेकॉर्डला सगळे विद्यार्थी हजर दाखवले जातात. ह्याला नागरिक जबाबदार. नागरिकांनी ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला नागरिक विसरून गेला आपले कर्तव्य काय. तोपर्यंत त्याला माहिती होतं आपल्याला लढावं लागेल, आपल्याला गनिमी गावांनी लढावं लागेल, कुठतरी जाऊन कुठल्या तरी नाक्यावर आपल्याला आंदोलन करावं लागेल. पण देश स्वतंत्र झाला आणि नागरिक शांत झाला. असे 95% नागरिक आज शांत झालेले देशातले. आणि म्हणून ही सगळी जी अवस्था बिकट झालेली आहे ती 95% नागरिक शांत झाल्यामुळं त्यांना कशाचं देणं घेणं नाही अशा परिस्थितीत ते वावरत असल्यामुळे 5% लोकांनी देश लुटायला चालू केले. मग नेमकं तुमची जी आता तुम्ही संघटना जी स्वराज्य जनविकास परिषद जी काढली आणि त्या पद्धतीनं आता याची नेमकी भूमिका नेमकी काय ठेवणार आहे, किंवा अण्णा हजारे यांच्या पावलावर पाऊल ठेवून या संदर्भातून तुम्ही पुढच्या कार्यकाल म्हणजे तुम्ही सामाजिक भूमिकेच्या दिशेत येणार आहेत? लोकजागृती आणि लोकशिक्षण फक्त आमचा महत्वाचा मुद्दा हा आहे. आणि त्याचबरोबर आजपर्यंत जे 1996 पासून 97 पासून मी जे भ्रष्टाचाराला विरोध करून राज्यातले 7,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार रोखला तो मुद्दा देखील आमचा पुढे राहील. दुसरं धोरण आमचं राहील व्यक्तीला नव्हे व्यवस्थेला विरोध. कुठल्याही व्यक्तीला विरोध केला की माणूस तिथलं गुरफटला जातो. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा आमचं हेच शिक्षण राहील की कुठल्याच व्यक्तीला विरोध न करता व्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला कसा प्रयत्न करता येईल. तुम्ही पाहिलेलं आहे बीड जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने की मी वैयक्तिक पातळीवर केंद्रातल्या 2-3 योजनांमध्ये बदल घडवून आणला. आधार लिंक पीक विम्यातलं माझ्यामुळे झालेले. मी 78 कोटी रुपयेपर्यंतले बोगस पीक विम्याचे परत पाठवलेले आणि भांडत राज्यातून केंद्रात गेलो. केंद्रातून धोरण आपण ते बदलून घेतलं, आधार लिंक झाला. बायोमेट्रिक पद्धत जी आलेली 217 कार्यालय जिल्ह्यातले मी तपासले, गैरहजर कर्मचारीचे पंचनामे केले. आज बायोमेट्रिक पद्धत राज्यातच नाही तर राज्यातल्या प्रत्येक गाव पातळीपर्यंत ती येऊन पोचलेली. हे धोरणात्मक बदल जर करायचे असेल तर व्यवस्था परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून लोकशिक्षण आणि लोकजागृती असल्याशिवाय व्यवस्था परिवर्तन होऊ शकत नाही. म्हणून सजग नागरिक निर्माण करण्याचं काम आम्हाला करायचं. प्रश्न विचारणारी जनता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांच्या भाषणातल्या टाळ्या थांबणार नाही.
गावात आल्यानंतर आपल्या गावातला प्रश्न गेल्या पंचवार्षिकमध्ये ह्यांनी कोणते आपल्याला आश्वासन दिलेले आहे ते पूर्ण झाले का नाही, ह्याचा जोपर्यंत प्रश्न समोर येत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांवरचं दडपण वाढणार. आणि हे दडपण वाढवण्याचं काम, सजग नागरिक निर्माण करून करण्याचं काम जीव किंवा प्राण पणाला लावून आम्ही करणार. आणि जोपर्यंत आमचे कार्यकर्ते म्हणजे सगळ्या पातळीवर हे काम करणार आहे. आज आमची संघटना स्थापन होऊन 2 महिने जरी झालेली आहे तरी 2 महिन्यात महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यात काम करण्याची कुवत आमच्यामध्ये आहे. 18 जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष, अनेक तालुक्यात तालुकाध्यक्ष नियुक्त करण्यापुरते 1000 कार्यकर्त्यांची फळी आज आमच्याकडे. 1000 कार्यकर्त्यांचा ज्या वेळेला आमचा मेळावा होईल त्यावेळेला त्यांना दिलेल्या शिक्षणानंतर प्रत्येकाने 5 कार्यकर्ते जोडले, आमचे 5000 कार्यकर्ते होते. आणि या माध्यमातून शासनावर मोठा अंकुश ठेवण्याचं काम गाव पातळीपर्यंत आम्ही करणार आहोत. आता मोठ्या प्रमाणात अंकुश मी सुद्धा शासनावर ठेवून कित्येक ठिकाणी GR काढायला लागले. 50 ठिकाणची धोरणं लहान मोठी मी बदलायला लागली. पण कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की आपला प्रश्न जर आपण कायद्याच्या पद्धतीने मांडला तर आपण सुद्धा कुठलं तरी धोरण बदलू शकतो. हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये आम्हाला निर्माण करणार. गाव पातळीवरचं बारीक काम पाहणार कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे की मी आवाज उठवल्यामुळे हे प्रश्न सुटलेला आहे. आणि असे नागरिक, असे कार्यकर्ते तयार करण्यासाठी आम्हाला लोकशिक्षण द्यायचे. फक्त लोकशिक्षण आम्ही कसं पद्धतीने देणार, गावागावात जाऊन शेतकऱ्यांचे मेळावे असतील, कॉलेज शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे मेळावे असतील, प्रशासनाबरोबरचे बैठक असतील, या सगळ्या बैठकाच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणाच्या धोरणावर आम्ही बोट दाखवून ते धोरण सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि या माध्यमातून तुम्हाला काही दिवसात, 1 वर्षात तरी किमान काही लहान मोठे अनेक धोरण बदललेले नागरिक तयार झालेले तुम्हाला दिसतील. आता हे तुम्ही जे भूमिका घेताय आणि जी एक ज्वाला पेटवताय म्हणजे हे ठिणगीच आहे. कालांतराने हे हवालमा भेटणार आहे. सर्वसामान्य लोकांना या सगळ्या गोष्टीचे जाणीव झाल्यानंतर सामाजिक परिवर्तन होण्यासाठी हे मूळ संकल्पना आहे. परंतु ह्याच्या संदर्भातून तुम्हाला काही अशी वाटतं का की ह्याचा विरोध होऊ शकतो किंवा सामाजिक पटलावर या संदर्भातून काही वेगळ्या पद्धतीची, कारण की याचं मूळ भांडवलच जाणार आणि हे भांडवल जाण्याची जेव्हा भीती असते तेव्हा माणूस आटापिटा करायला सुरुवात करतो किंवा आपल्या प्रयोग करायला सुरुवात करतो. नेमकं तुम्हाला अशा पद्धतीचे धोके येणाऱ्या काळात येतील असं वाटतं का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी 2 पद्धतीने देईन. मी आता संघटनेची स्थापना झाल्यानंतर पुणे विभागात बैठक घेतली. पुणे विभागातल्या 5 जिल्ह्यामध्ये तिथे 150 कार्यकर्ते त्या बैठकीला उपस्थित होते. आता 14 सप्टेंबर 2025 रोजी बीड येथे मराठवाड्यातले 250 कार्यकर्ते येणार आहेत. मराठवाड्यातले या 2 विभागातल्या बैठकीला आमचे 400 कार्यकर्ते, बाकी विभागातल्या बैठकीला वेगळे राहतील. ह्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडवणं आणि लोकशिक्षणातून आणखी बळ देणं हा एक पर्याय. दुसरा मुद्दा मी या ठिकाणी असं सांगेन की 14 तारखेच्या बैठकीला सर्व स्तरातले म्हणजे सर्व जाती धर्मातले कार्यकर्ते स्वतःहून येण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणजे संघटना स्वराज्यासाठी येणं ती सगळ्यासाठी, या उद्देशानं येणारे कार्यकर्ते नवीन आहेत बरेच, पण त्यांचं म्हणणं आहे तुमच्याबरोबर आम्हाला काम करायचं. आता ह्याच्यातला दुसरा मुद्दा असा की मी 97-98 पासून जे काम केलेले व्यवस्थेचं बीड जिल्ह्यातच नाही तर राज्यातच नाही तर केंद्रात सुद्धा 2 ठिकाणी धोरणं आपण बदलायला लागलेली. आणि हे धोरणं बदलत असताना 7,000 कोटी रुपयांचा घोटाळा होता आपण वाचवले. मी फक्त एकच या ठिकाणी सांगतो की व्यक्तीला कधी विरोध केलेला नाही, व्यवस्थेला विरोध केलेला. आणि म्हणून तुमचा जो प्रश्न होता तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की कार्यकर्त्याला भीती वाटेल का किंवा समाज त्याच्या अंगावर जाईल का, असं अजिबात होणार नाही. कारण 7,000 कोटी वाचवत असताना सुद्धा समाजातला एक नागरिक देखील माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. कारण त्यांना माहिती की काम पारदर्शक आहे. व्यक्ती द्वेषानं तर नाहीच, पण व्यक्तिगत लाभासाठी सुद्धा हे काम नाही हे त्यांना माहिती. आणि हेच काम संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता करतो हे आम्ही ज्यावेळेला समाजाला दाखवून देऊ त्यावेळेला समाज संघटित होईल. आणि जसं आम्ही आजपर्यंत काम केलं समाजातला एक घटक तिथे उभा राहील. आणि ह्याच्यातून मला निश्चितच आशा आहे की स्वराज्य जनजागृती परिषद ही ज्या उद्देशाने, ज्या नावाने स्थापन केलेली स्वराज्य सगळं राज्य, जनजागृती, तिथे जनजागृती होईल, कार्यकर्ते तिथे उभे राहतील. आणि ह्या परिषदेच्या माध्यमातून लोकांना धाडस निर्माण होईल आणि लोक आपले प्रश्न घेऊन भांडण्यासाठी तयार होतील. आज मुद्दा काय आहे की प्रश्न संघटित करून एकट्याने संघटनेने भांडणं, ह्याच्यात जनजागृती नाही.
भांडण्यासाठी नागरिक तयार झाला पाहिजे. त्या नागरिकांचा त्या गावातला समूह तयार झाला पाहिजे आणि त्याला पाठबळ देणं हे जनजागृती परिषदेचं खरं उद्दिष्ट आहे. कारण भांडणारे नागरिक जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशातली घडी सुधारणार नाही. म्हणजे आवाज हा नागरिकातून आला पाहिजे, संघटनेतून हा आवाज नाही निर्माण झाला पाहिजे. संघटनेतून जनजागृती झाली पाहिजे, संघटनेतून मोठमोठे प्रश्न धोरणात्मक बदल झाले पाहिजे, हे नागरिकांनी पाहिलं पाहिजे आणि ते पाहून नागरिक वैयक्तिक पातळीवर लढायला तयार झाला पाहिजे. जोपर्यंत वैयक्तिक पातळीवर नागरिक लढायला तयार होत नाही तोपर्यंत सगळे प्रश्न सुटणार नाहीत आणि जोपर्यंत नागरिकांचा समूह एकत्र येऊन एखाद्या धोरणावर आघात करत नाही, तिथल्या चुका दाखवून ठेवत नाही, तोपर्यंत नागरिकाच्या समूहाला सुद्धा वाटणार नाही की आपण 10 लोक उभं राहिल्यामुळं प्रश्न सुटू शकतात. त्याच्यामुळे हे सुटण्यासाठी हा नागरिकांचे समूह आपल्याला तयार करतात. स्वराज्य जनपरिषद असं नाव ठेवण्याच्या मागे तुमचे संकल्प काय आणि नेमकं हे हा संकल्प कशामुळे तुम्ही हा बांधला आणि सर्वसामान्य लोकांना ही या पद्धतीनं जे तुम्ही आज दार उघडले की स्वतःच्या हक्कासाठी भांडण्यासाठी हा विषय उघडलाय, स्वतःचे हक्क कोणी हिरावून घेऊ नये यासाठी तुम्ही जी एक भूमिका घेतात, नेमकं या स्वराज्य जनपरिषदेची संकल्पना कुठून? तर ज्येष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे यांच्याबरोबर मी 1997 पासून काम करतो. 2000 सालापासून आजपर्यंत मी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या संघटनेचा विश्वस्त आहे. गेल्या 5 वर्षापासून आमचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष किंवा कुठल्याच समित्यावर कुठले लोक नाही आणि फक्त विश्वस्त मंडळ आमचं कामाला आहे. जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या आणि राज्यातल्या अनेक कार्यकर्त्यांचं मत होतं की संघटन बरखास्त झाल्यानंतर आपल्या मागं 1000 कार्यकर्ते असताना आपण संघटन का काढलंय, हा प्रश्न मला सगळीकडून विचारला जायचा. आणि मी सुद्धा मग विचार केला की संघटन जर आपण केलं तर आपले 1000 कार्यकर्ते तयार आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी जर 250 लोक येतात, मराठवाड्यात आता 250 लोक जमतील, मग हे जे संघटन कार्यकर्ते तयार आहेत मग आपण संघटना का काढू नये. आणि म्हणून स्वराज्य जनजागृती परिषद स्थापन केली. स्वराज्य जनजागृती परिषद नाव देताना 15 दिवस आमचा खल चालला होता नाव कोणतं द्यायचं. आणि मग एकमत झालं की लोकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे, लोकशिक्षण लोकजागृतीची आवश्यकता आहे, म्हणून जनजागृती हा शब्द आपण घेऊ. स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जे वाटत होतं की स्वराज्याची स्थापना त्यांनी केली, बरोबर आहे. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. तिथं स्वराज्य म्हणजे 18 पगड जातींना घेऊन त्यांनी राज्य निर्माण केलं होतं. तर तशा पद्धतीचं राज्य निर्माण होण्यासाठी जनजागृती होणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून एखादी परिषद असावी. मग ही परिषद प्रत्येक गावापर्यंत न्यावी या उद्देशानं स्वराज्य जनजागृती परिषद हे नाव दिलेले आहे. आणि आज सगळे अनेक नावं आमच्या समोर होती, पण आज मी इतका समाधानी की मला असं वाटत नाही की ह्याच्याऐवजी आपण हे नाव दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण की स्वराज्य हे नाव इतिहासामध्ये फक्त 2 महापुरुषांच्या तोंडातून मला नेहमी ऐकलेलं मिळतं. एक तर छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी सुद्धा जेव्हा घोषणा केली होती की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, म्हणजे लोकमान्य टिळकांची जी स्वराज्याची भूमिका होती ती इंग्रजांच्या पुरती होती का सर्वसामान्य माणसाच्या जीवनात जोडणारा हा एक संकल्प होता. नाही, त्या दोन्ही संकल्पना ज्या होत्या ते स्वराज्य म्हणजे सगळ्याचं राज्य, आपलं राज्य, स्वतःचं राज्य, असं सगळं डोळ्यासमोर ते संकल्पना होती. आणि म्हणून स्वराज्य हे नाव आपण दिलेलं आहे. स्वराज्य जनजागृती परिषद ही घटनेनं जे नागरिकांना अधिकार दिलेले ते अधिकार, ते हक्क त्यांना मिळावे यासाठी सातत्याने कार्यरत राहील. त्याचबरोबर लोकशिक्षण कायद्यातलं असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्यावरचं असेल, पीक कर्ज, पीक विम्यापासून गाव पातळीवरच्या प्रत्येक योजना, आता रोजगार हमी योजना, त्याचे 256 कामांपैकी माझ्या माहितीप्रमाणे 150 कामं शेतकऱ्याला वैयक्तिक करता येतात, वैयक्तिक लाभाची कामं आहेत. तर ही कामं शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजेत. 2 म्हणजे शेतकरी त्याच्यातून उभा राहील. अशा ज्या लहान लहान संकल्पना आहेत ह्या विस्तृतपणे मांडण्यासाठी स्वराज्य जनजागृती परिषद स्थापन केलेली आहे. आणि निश्चितच पुढच्या महिन्यात तुम्हाला 18 जिल्ह्यात हे संघटन गेलेलं दिसेल आणि 18 जिल्ह्यात संघटन गेल्यानंतर त्याच्या पुढच्या टप्प्यात आम्ही 1-2 महिन्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आमचा कार्यकर्ता असेल. 14 तारखेच्या तुम्ही मेळावा घेताय. 14 तारखेच्या मेळाव्यामध्ये तुम्ही नेमकी काय प्रशिक्षण देणार आहे किंवा काय असं नियोजन तयार केलं की त्याच्याबद्दल लोकांनी याच्यात सम्मिलित झाल्यानंतर लोकांना या विषयाच्या नवीन धोरणात्मक विषय हाताळायला येतील असं तुम्हाला, म्हणजे याच्या मागे काय संकल्प? खरा तो मेळावा
संघटन बांधणीचा प्रमुख उद्देश आहे. त्या मेळाव्यात मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातून लोक बोलवले. त्या ठिकाणी तालुक्यात गेल्यानंतर जिल्ह्यात गेल्यानंतर संघटन कोणत्या पद्धतीने बांधलं पाहिजे, नवीन लोक सामावून घेत असताना त्यांचं चारित्र्य आपण पाहायला पाहिजे, त्यांचा प्रामाणिकपणा पाहायला पाहिजे. कुणी आलं तर त्याला सभासद करून घेणं हे आम्ही करणार नाही. लोकांनी आपल्याला नाव ठेवू नये या पद्धतीने हे संघटन चालेल. भले सभासद कमी असतील पण ते चारित्र्य संपन्न असले पाहिजे, ते प्रामाणिक असले पाहिजे. हा एक मुद्दा त्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. दुसरा मुद्दा, लोकशिक्षणासाठी तुम्ही तिथे गेल्यानंतर काय करायचंय त्याचे प्रोग्राम आम्ही ठरवलेला आहे. तो प्रोग्राम आम्ही त्यांना तिथे देणार आहोत की त्या माध्यमातून गाव पातळीपर्यंत काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, लोकांना कसं त्यांच्या प्रश्न त्यांचे सांगून लोक एकत्र कसे गेले पाहिजे, ह्याच्यासाठी देखील आम्ही तिथं त्यांना मार्गदर्शन करणार आहोत. खूप चांगलं वाटलं सर आपल्याला या संदर्भातून ही चर्चा करत असताना, कारण की सामाजिक प्रश्न हे सुटले पाहिजेत. सामाजिक प्रश्न आजपर्यंत गुरफटत आलेत आणि गुरफटत असल्यामुळे आज खऱ्या अर्थानं सामाजिक चेतना जी तुम्ही जी खंत व्यक्त केली की लोक भांडत नाहीत, लोक बोलत नाहीत आणि ज्या पद्धतीचे हक्क आहेत त्या पद्धतीची कर्तव्य तुम्ही त्याची जागृती करून दिली. सामाजिक पटलामध्ये सगळ्यात मोठा जो विषय असतो तो नागरिक, आणि नागरिकाला जर केंद्रबिंदू केलं, आणि ही लोकशाहीचं प्रमुख उद्देशच नागरिक आहे, परंतु आम्ही ते विसरलोय. आणि हे विसरलेले पुनर्जागृत करणं म्हणजे पुन्हा सेवावलोकन करणं आणि सामाजिक परिवर्तनासाठी जो मूळ गाव आहे, जो मूळ बीज आहे. कारण की 100 रुपयामधला जर 1 रुपया काढला तर ते 99 रुपये होतात, 100 होत नाही. किंवा 1000तून 1 रुपया काढला तर ते 999 रुपये होतात, 1000 होत नाही. तसा मूळ संकल्पना ही नागरिक आहे. आणि नागरिकाची भूमिका जोपर्यंत या समाज पटलावर उमटणार नाही, ठासणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं विकास काय असतो तो आम्हाला समजणार नाही. या संदर्भातून सरांनी जी एक भूमिका घेतली आणि सामाजिक चेतनेमध्ये एक नवीन चैतन्य आणण्यासाठी ही लोकजागृती, ही त्यांची परमेश्वर ह्या लोकजागृतीला चांगल्या पद्धतीचं पोषक वातावरण देव आणि सामाजिक प्रश्नाची भूमिका ज्या पद्धतीने सोडवण्यासाठी ही जनपरिषद काम करेल आणि या कामातून खऱ्या अर्थानं राष्ट्राचा विकास हीच गोष्ट आहे. जाता जाता एकच म्हणतो, काळ्या भोर नभात वीज टिपून आहे, घरटी जपून ठेवा, अंधार फार आहे, अंधार फार. नमस्कार.